मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता रोहित आणि रेवती इथे सोसायटीत आलेले असतात. ते मिहिरला फोन करतात. त्यावर मिहिर म्हणतो, हो सर, तुम्ही आलात का इथे? आम्ही इथेच आहे, या पटकन. तर लगेच रोहित आणि रेवती सोसायटीत येतात. तर सर्वजण लगेच बाहेर येतात. मग लगेच रोहित आणि रेवती आल्यामुळे सर्वजण खूप खुश झालेले असतात. मग रोहित सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इंद्राची ओळख सागर बरोबर करून देतो. हा माझा मित्र सागर आणि माझा एक क्लायंट पण आहे. त्यावर लगेच रेवतीची ही ओळख इंद्राबरोबर होते. तर लगेच रेवती म्हणते, नमस्कार आई, आणि लगेच इंद्राच्या पाया पडते. त्यावर रोहित त्याची मुलगी रिया हिचीही सर्वांना ओळख करून देतो. तर लगेच नमस्कार केल्यानंतर इंद्रा म्हणते, अरे बापरे, तू किती मस्त मराठी बोलते. हो की नाही ग बाई? मला तर वाटले तुला मराठी बोलता येतच नसेल, तू इंग्रजीमध्ये फाडफाड बोलत असशील. त्यावर लगेच रेवती म्हणते, जगाच्या पाठीवर आपण कुठेही राहिलो तरी आपली संस्कृती विसरायची नसते आणि तेच मी करते. त्यावर लगेच सागर रेवतीला आणि रोहितला त्याच्या भावांची, त्याच्या वडिलांची, सगळ्यांची ओळख करून देत असतो. ही सगळी ओळख होत असताना मात्र मिहिरला खूपच टेन्शन आलेली असते. कारण तिथे मुक्ता व सई दोघेही नसतात. मात्र आता मुक्ता इथे येणार की नाही या सर्वाचं टेन्शन मिहिरला खूपच जास्त आलेलं असतं. रोहित मुक्ताचं नाव काढणार तेवढ्यात लगेच मिहिर त्याचं बोलणं टाळतो आणि म्हणतो, चला चला पटकन, खूप मस्त फराळ बनवलंय, तुम्हाला खायचं आहे ना, चला. मग लगेच इंद्रा रोहित, रेवती आणि रियाला आतमध्ये घेऊन जाते. तर रियाला असं खुश बघून इंद्राला लगेच सईची खूप आठवण येते आणि ती रडायला लागते. त्यावर सागरचे बाबा तिला म्हणतात, आता काय झाले तुला रडायला, का रडतेस? त्यावर इंद्रा म्हणते, आज दिवाळीला माझा सागर इथे आहे, परंतु माझी सई माझ्याबरोबर नाहीये, मला त्याचं खूप वाईट वाटतंय. परंतु बाबू काका म्हणतात, इंद्रा, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, मी तुला सांगितलंय ना, सगळं काही ठीक होणार आहे. त्यामुळे आता सणासुदीचं रडू नको बरं, शांत व्हा, असे म्हणून लगेच बाबू काका इंद्राची समजूत काढत असतात. त्यानंतर इकडे सागर मिहिरला म्हणत असतो, काहीही करून लवकरात लवकर या लोकांना आपल्याला इथून पाठवावं लागेल. त्यावर लगेच मिहिर म्हणतो, हो, अर्ध्या तासात ते लोक इथून निघतील. तेवढ्यात इंद्रा तिथे येते आणि इंद्रा सागरला म्हणते, सागऱ्या, आज दिवाळ सणाला मी एवढी सोसायटी सजवली, आज तू माझ्याकडे आहे, परंतु माझी नात, माझी सई आज माझ्याबरोबर नाहीये. असे म्हणत असतानाच तेवढ्यात मुक्ता लगेच सईला घेऊन येते. तर सई लगेच इंद्राला बघून आजी असे हाक मारते. तर सईला बघताच इंद्रा खूपच खुश होते आणि पळतच जाऊन सईला मिठी मारते आणि म्हणते, अगं बाई, माझी चिंबोरी आली ग. सई इंद्रा खूपच खुश झालेली असते. तेवढ्यात लगेच मुक्ताचं लक्ष रेवती आणि रोहितकडे जाते. तर लगेच त्या दोघांना बघून मुक्ता तोंडात हात लावते आणि म्हणते, अरे बापरे, आता ते शॉपिंगमधलं नाटक पुन्हा करावं लागेल की काय, अवघडच आहे. तर तेवढ्यात सागर मुक्ताकडे बघून तिला खुणावतो. तर मुक्ता लगेच समजून जाते की आता पुन्हा नवरा बायकोचं नाटक करायचं आहे. पण आता तर इथे माझी फॅमिली आहे, आता कसं होणार आहे, काय करायचं, तिला काही सुचतच नाही. तर लगेच रेवतीचं लक्ष मुक्ताकडे जातो. तर सागर म्हणतो, चला पटकन आपण तिकडे जाऊया, चला बरं लवकर. तर लगेच रेवती म्हणते, अरे बापरे, म्हणजे आम्ही तुमच्याकडे आलोय आणि तुम्हाला तिकडे जायचंय का? लगेच मिहिर म्हणतो, काकूंनी किती मस्त फराळ केलंय, चला पटकन, ती संपून जाईन बरं का, पटकन चला, पटकन चला, असे म्हणून लगेच रोहित आणि रेवतीला तिथून घेऊन जातो. तर सागर मुक्ताला म्हणतो, बरं झालं तुम्ही इथं आलात, नाहीतर खूप अवघड झालं असतं. त्यावर मुक्ता म्हणते, मी तुमच्यासाठी इथे नाही आले, मी सईसाठी इथे आलेली आहे. त्यावर लगेच पोरू काका आणि मिहिकाही तिथे आलेली असतात. त्याचं लक्ष मुक्ताकडे जातं. तर मुक्ता सागर शेजारी उभी असते. त्यावर मिहिका म्हणते, ही मुक्ताताई काय करते तिथे, सागर जवळ जाऊन का उभी राहिली? त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, हो ना, मलाही कळत नाही, काय करतेस ती तिथे? त्यावर लगेच बाबू काका तिथे येतात आणि म्हणतात, अरे वा, आलात तुम्ही, चला पटकन, चला आतमध्ये जाऊ, असे म्हणून पोरी काकांना घेऊन जातात. तर लगेच मिहिका मुक्ताकडे जायला लागते. तेवढ्यात मिहिका तिकडे जाणार तेवढ्यात लगेच मिहिर तिथे येतो आणि तिला अडवून म्हणतो, हे बघ मिहिका, तू आत्ताच काही बोलायला जाऊ नको प्लीज, आत्ता सागरचे क्लायंट आलेले आहेत, त्यामुळे मी तुला सगळं काही नंतर सांगतो. तर मिहिका लगेच समजावून घेते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्या ताईचा वापर करून घेत आहात का? तुमचे क्लायंट आहेत ना ते?
मग त्यांच्यासाठी आमच्या ताईचा का वापर करताय तुम्ही? तर मिहिका म्हणते, नाही नाही, आता बाद झाले तुमचे नाटक. मी आत्ता जाऊन त्या रोहित आणि रेवतीला सांगून टाकते, हे सर्व नाटक आहे, ही दोघे नवरा बायको नाहीये. तर लगेच मिहिकाचा हात पकडतो आणि म्हणतो, प्लीज असं करू नको. मुक्ताने स्वतः आम्हाला यात मदत केलेली आहे. मी काही तिला रिक्वेस्ट केलेली नाहीये आमची मदत कर म्हणून. ती आपली सहज म्हणून मदत करत आहे. त्यामुळे प्लीज तू गप्प बैस. आणि आता तर फक्त अर्धा तासच ते लोक इथे थांबणार आहे. त्यामुळे प्लीज हे भांड फोडू नको. असं चालू ना, हे असंच राहू दे. हे सर्व बोलणे तिकडून लक्की ऐकत असतो. या दोघांमध्ये नेमकं काय चालू आहे हे त्याला समजत नसतं. तर मिहिका म्हणते, ठीक आहे, मी थोड्या वेळ थांबते, परंतु आता तुमचं खूप झालेलं आहे. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी माझ्या ताईचा यूज करून घेत आहात. मला हे बघवत नाहीये. त्यानंतर इकडे लगेच सागर मुक्ताला म्हणत असतो, बरं झालं तुम्ही आलात. त्यावर मुक्ता त्याला म्हणत असते, मी तुमच्यासाठी इथे नाही आलेले, मी फक्त सईसाठी इथे आलेले आहे. आणि तसंही मला माहीत नव्हतं की ही लोक इथे येणार आहे, नाहीतर मी आलेच नसते. तुमच्यासाठी काय, फक्त पैसा, कॉन्ट्रॅक्ट, डील हे सर्व महत्त्वाचं असतं. फॅमिली तुमच्यासाठी काहीच नाहीये. तर सागर हे सर्व शांतपणे ऐकत असतो. तर मुक्ता ही सागरला खूप बडबड करत असते. त्यावर सागर म्हणतो, तुम्ही इथे एंट्री केलीच का बरं? तुम्हाला माझी बायको व्हायचं नाहीये आणि मलाही तुम्हाला माझी बायको बनवायचं नाहीये. त्यामुळे विषय संपला, बास. तेवढ्यात रेवती आणि रोहित तिथे येतात आणि म्हणतात, तुमची मुलगी तुमच्यावरच गेली बरं का. त्यावर लगेच रोहित म्हणतो, काय झालं, काय म्हणाली ती? तर रेवती म्हणते, तिने आत्ता आम्हाला बलिप्रथा प्रथेची मस्त गोष्ट सांगितली आहे. त्यावर लगेच सई मुक्ताला म्हणते, अगं तुम्हाला सांगितली नव्हती गोष्ट, तीच मी यांना सांगितली. त्यावर रोहित सागरला म्हणतो, सागर तू खूप मस्त बाप आणि एक खूप मस्त नवरा आहे. एक बिझनेसमॅन म्हणून तू खूप छान शोभतोय बरं का. त्यावर लगेच सई म्हणते, चला पटकन आता आपण फटाके वाजवूया. मग लगेच मुक्ता रेवती रोहित यांना म्हणते, चला मग आपण मुलांबरोबर मस्त फटाके वाजवूया. तर लगेच सागर, मुक्ता, सई सर्वजण फटाके वाजवण्यासाठी जातात. तर सागर, मुक्ता, सई तिघेही मिळून फटाके वाजवत असतात. तेवढ्यात लगेच तिकडून स्वाती इंद्राला म्हणते, ते बघ ती मुक्ता, तिने आपल्या सईला त्या सावनीकडे देऊन टाकलं आणि आता कशी सागरच्या पुढे पुढे करती बघ. सागर जवळ जाऊन उभी राहिली. बाई, आता मी जाऊन बघतेस, तिला चांगला धडा शिकवते. त्यावर इंद्रा म्हणते, थांब, तू नको जाऊ, मी बघते तिच्याकडे. तेवढ्यात मिहीर तिथे येतो आणि त्या दोघींनाही म्हणतो, प्लीज तुम्ही असं काही करू नका, ती आपल्याला मदत करते. सागरचे जे क्लायंट आलेले आहेत ना, त्यांच्याबरोबर आमची खूप मोठी डील होणार आहे. त्यामुळे प्लीज आता काहीच म्हणू नका. सर्व काही चालू आहे असंच चालू द्या. तर इंद्रा शांत होते. तर इकडे मंजिरी व पार्थ आलेले असतात. तर मंजिरी म्हणते, आई सॉरी, मला खूप उशीर झाला ना. तर लगेच माधवी म्हणते, आता उशीर झालाय ना, जाऊ दे. आपण तिकडे गर्दी जायला नको, आपण इथेच गनिमी कावा करू. सगळ्यांना हे लाडू वाटू आणि यांनाच मत द्यायला सांगू. तर लगेच माधवी सर्वांना लाडू वाटत असते आणि म्हणत असते, साखरेच्या पाकातले हे लाडू खा आणि पुरुषोत्तम गोखले यांनाच सेक्रेटरी होण्यासाठी मत द्या. एवढ्यात पोरू काका आणि बाबू काकाही तिथे उभे असतात. तर माधवी असे लाडू वाटत असते हे बघून पोरू काका आणि बाबू काका दोघेही खूप हसत असतात. तर माधवी त्यांच्याकडे बघत असते. त्यानंतर लगेच सर्वजण कोळी गीत लावून डान्स करायला लागतात. तर लगेच इकडे रेवती मुक्ताला म्हणत असते, अरे बापरे, तुमची जोडी तर खूपच सुंदर आहे, एकदम छान, एकदम नवीन कपलसारखी तुमची जोडी खूपच सुंदर आहे. अशीच जोडी तुमची राहू दे, अशी बापाकडे प्रार्थना करत असते. तर हे सर्व बोलणे लगेच मंजिरी पाठीमागून ऐकते आणि मंजिरीला हे सर्व ऐकल्याने धक्काच बसतो. तर ती लगेच माधवीला कॉल करते. तर माधवी वरती किचनमध्ये लाडू आणण्यासाठी गेलेली असते. तर माधवी म्हणते, आता कोण कॉल करते मला? तर मंजिरी म्हणते, आई तू पटकन खाली ये, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यावर माधवी म्हणते, आता काय प्रॉब्लेम झालाय तिथे? माधवी म्हणत असते, अगं पण काय झाले नेमकं तू बघ तर मंजिरी लगेच म्हणते, अगं इथे एक कपल आलेलं आहे आणि ते मुक्ताला आणि सागरला नवरा बायको समजतायत आणि तुमची जोडी खूपच सुंदर आहे असं पण म्हणत आहे. मला तर खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय. त्यावर लगेच माधवी म्हणते, अगं नाही नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल, तू जाऊन सांग ना त्यांना. तर रेवती म्हणते, नाही ग बाई, तू ये पटकन. मंजिरीचं
हे सर्व फोनवरचं बोलणं स्वातीने ऐकलेलं असतं. तर स्वातीला वाटतं आता माधवी इथे येऊन काहीतरी घोळ घालेल. मग लगेच स्वाती इंद्राकडे जाते आणि इंद्राला म्हणते, अगं आई, त्या 102 वालीला हे सर्व कळलंय. आता ती इथे येत आहे आणि आता सागरच्या क्लायंटसमोर खूप मोठा घोळ होणार आहे. त्यामुळे आता काय करायचं? त्यावर इंद्रा म्हणते, थांब, मी माधवीकडे बघते, मी बघतेच त्या 102 वालीला. असे म्हणून लगेच ती माधवीकडे जाते आणि तिला म्हणते, 102 वाली, कुठे चाललीस तू? जे चालू आहे ना ते सर्व चालूच राहू दे. त्यावर लगेच माधवी म्हणते, म्हणजे यात तुम्ही पण सामील आहात का? तुमचा सगळ्यांचा मिळून हा प्लॅन आहे की काय माझ्या मुलीला अडकवण्याचा? त्यावर इंद्रा म्हणते, नाही, मी यात सामील नाहीये. त्यांचं जे काही चालू आहे ते दोघांचंच चालू आहे, मला काहीच माहीत नाही. आणि बाई, जे चालू आहे ते चालूच राहू दे प्लीज. माझ्या सागरचे क्लायंट खूप लांबून आलेले परदेशातून, त्याच्याबरोबर खूप मोठं डील करणार आहे. त्यामुळे ती मुक्ता त्याची मदत करत आहे, ती कढीपत्त्याची काढी. त्यामुळे जे चालू आहे ते असंच चालू राहू दे. तर लगेच माधवी म्हणते, हो का? मग तुमच्या फायद्यासाठी तुम्ही माझ्या मुलीचा वापर करत आहात का? असे माधवी इंद्राला खूप सुनावते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागात माधवी सागरकडे येते आणि म्हणते, कुठे तो सागर कोळी, कुठे गेलाय? आणि लगेच सागरचा शर्ट ओढते आणि म्हणते, काय रे, तुला काही लाज वाटत नाही का? तुझ्या फायद्यासाठी तू माझ्या मुलीला बायको म्हणतोयस आणि तिचा वापर करून घेतोयस. तुला काही वाटत नाही की काय? जर मी तुझी आई असते ना, तू जर असं केलं असतं ना, या क्षणी तुझं थोबाड फोडून टाकलं असतं. असे म्हणून लगेच ती सागरच्या एक कानामागे मारते. तर हे सर्व बघून मुक्ताला तर खूपच मोठा धक्का बसतो. मुक्ता हे सर्व बघतच असते. आता आई इथे नेमकं काय तमाशा करणार आहे याची तिला भीती वाटत असते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.